राज्यात सगळीकडे नगरपालिकांचे अर्ज भरण्याची घाई बघायला मिळते। 17 तारीख शेवटची होती, त्यामुळे पक्षाकडून एबी फॉर्म आणणं, तिकीट मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरूच असताना नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच सोलापुरातील अनगरमध्ये जल्लोष सुरू झाला। अनगर नगरपालिकेमध्ये सर्व 17 जागा या बिनविरोध निवडून आल्या। भाजपाने एक हाती नगर पंचायत जिंकली तरीही चर्चा झाली ती लोकशाही संपवल्याची। मोहोळ तालुक्यात फोफावत चाललेल्या जंगल राज्याची गुंडांची फौज वापरून नगरसेवक पदासाठी एकही फॉर्म येऊ दिला नाही। त्यांना बिहार प्रमाणे मोहोळ करायचा आहे असा आरोप होत असलेले राजन पाटील आहेत कोण? नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या विरोधात पोलीस संरक्षण घेऊन अर्ज दाखल केलेल्या उज्ज्वला थिटे कोण आहेत? आणि सगळीकडे चर्चेत असलेला सगळा ड्रामा समजून घेऊया सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। महाराष्ट्रात इतर ठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना सोलापुरातील अनगर नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला। भाजपकडून 17 सदस्यांच्या जागा बिनविरोध निवडून आल्या आणि राज्यात चर्चेला उधाण आलं। आता नगराध्यक्ष ही ठरवल्याप्रमाणे त्यांची सोड होणार हे निश्चित होतं। निवडणूक जर मतदारांच्या मागणीने किंवा ग्रामसभा भरवून झाली तर लोकशाही अधिक बळकट होते। मात्र काही नेते केवळ एक होऊन अशा स्वरूपाचे निर्णय घेत असतील तर लोकशाहीची हत्याच होत असल्याचं स्पष्ट दिसतं। उज्ज्वला थिटे या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होत्या हे सर्व परिसराला माहित होतं, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार नाही याची पूर्वकल्पना आलीच होती। राज्यात महायुती सरकार अस्तित्वात असल्यानं राजन पाटील यांनी अजित पवारांना सोडत भाजपमध्ये प्रवेश केला। यातून अजित पवार नाराज असले तरी निवडणुकीत ते मदत करतील अशी भावना होती। इथेच एक मोठा ट्विस्ट बघायला मिळाला। उमेश पाटील यांनी इच्छुक उज्ज्वला थिटे यांना अजित पवार गटाचा ईबी फॉर्म मिळवून दिला आणि फॉर्म भरायला सांगितलं। उज्ज्वला थिटे यांच्यावर त्याच दिवसापासून पाळत ठेवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला। त्या बाहेर जात असताना 4 ते 5 वाहनं त्यांचा पाठलाग करायचे। 2 वेळा या अगोदर अर्ज दाखल करायला गेला असता नाक्यावर उभे असलेले गुंड रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावून गाडी अडवायचे। आता या आरोपांमध्ये किती तथ्यता आहे त्याच सांगू शकतात। मात्र त्यांनी या अगोदर सुद्धा पोलीस संरक्षण मागितलं होतं, जे मिळालं नाही हे सत्य आहे। याच दरम्यान त्यांचा पोलीस स्टेशन बाहेरील व्हिडिओही व्हायरल झाला होता। अखेरीस त्यांनी गनिमी कावा करत सकाळी 5 वाजताच कार्यालय गाठलं आणि पोलिसांना फोन केला। पोलीस आले, मात्र तोपर्यंत उज्ज्वला थिटे कार्यालयात दाखल झाल्याची बातमी पसरली होती। कार्यालयाबाहेर जमाव वाढू लागताच पोलिसांनी AK-47 स्टेन गन घेऊन त्यांना संरक्षण दिलं आणि अर्ज दाखल झाला। एवढ्या पोलीस सुरक्षित अर्ज दाखल होण्याची ही महाराष्ट्राची पहिलीच वेळ आहे। अर्ज दाखल झाल्यानंतर उमेश पाटील यांनी त्यांचं कौतुक करत विरोधकांवर आरोप केले। एका विधवा महिलेला तिच्या घरातून हद्दपार करणारे, तिच्या मुलावर खोटी केस दाखल करणारे, तिचं अस्तित्व संपवणारे लोक आहेत। उज्ज्वला थिटे या उमेदवारी अर्ज दाखल करायला जात असताना रस्त्याच्या आजूबाजूला मागच्या 3 दिवसांपासून हजारो गुंड राजन पाटलांनी उभे केले होते। याच दरम्यान त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना माघारी यावं लागलं। चांगल्या पुरुषांना कधी धाडस करता आले नाही, मात्र विधवा महिलेने ते धाडस करून दाखवलं। आमचा अर्ज वैध ठरणार, स्ट्रेगन, पोलिसांचा ताफा आणि गनिमी कावा खेळत उज्ज्वला थिटे यांनी नगरपंचायत कार्यालय गाठलं आणि नगर अध्यक्ष पदाचा फॉर्म भरला। यावरून त्यांची दहशत आणि लोकशाहीची स्थिती लक्षात येते। वास्तविक मुद्दा म्हणजे अर्ज भरायला जर एवढ्या संरक्षणाची आवश्यकता पडत असेल तर प्रचार कसा करता येईल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जिथे हा प्रकार झाला त्या अनगर नगरपंचायतची माहिती घेऊया। अनगर हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव। 60 वर्षांनंतर पहिल्यांदा अनगर या गावामध्ये लोकशाहीचा उदय झाला। अनगरची ग्रामपंचायत जी आता नगरपंचायत झाली आहे ती बिनविरोध होत होती। त्या ठिकाणी राजन पाटील यांच्या विचाराचे लोक सत्तेवर येत राहिले। अगोदरच्या ग्रामपंचायतमध्ये आणि आताच्या नगरपंचायतमध्ये राजन पाटील यांच्या कुटुंबियांचा चांगलाच होल्ड आहे। 17 सदस्यांसाठी जागा केवळ 17 अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूकच बिनविरोध झाली। भाजपचे नेते माजी आमदार राजन पाटील यांनी ही किमया घडून आणली। विरोधक किंवा काही स्थानिकांच्या मते राजन पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी बळाचा वापर केला आणि त्यांच्या दहशतीपुढे कुणीही फॉर्म भरला नाही। राज्यातली पहिली नगरपंचायत निवडून आणणारे राजन पाटील नेमके आहेत कोण ते जाणून घेऊया। राजन पाटील हे मोहोळ मतदारसंघातून 1995 ते 2004 पर्यंत आमदार राहिले। सुरुवातीला त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि नंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेले। त्यांनी 1999 आणि 2004 मधील निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर जिंकल्या। या दरम्यान मतदारसंघावर वजन तयार केलं, पण 2004च्या विधानसभा पुनर्रचनेनंतर मोहोळ मतदारसंघ राखीव झाला आणि त्यांची आमदारकी थांबली। मात्र त्यांनी वजन आणि पक्षनिष्ठा कायम ठेवली आणि मोहोळमध्ये आपलं राजकीय वर्चस्व वाढवायला सुरुवात केली। अलीकडे त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्त केलं गेलं। ही नियुक्ती त्यांच्या पक्षनिष्ठेचं बक्षीस मानलं गेलं। सगळीकडे याची चर्चा झाली आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडत भाजप प्रवेश त्यांनी केला। परिणामी राज्य सहकार परिषदेच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला।
नगर पंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपा निवडून आणणं हे लक्ष्य त्यांच्या समोर होतं। यातूनच त्यांनी नगर पंचायत निवडून आणत भाजपा पक्षश्रेष्ठींना पहिलं गिफ्ट दिलं। मात्र नगराध्यक्ष पदाला त्यांना धक्का बसला, कारण गनिमी कावा करून उज्ज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केला आणि अध्यक्ष पदासाठी निवडणूक होईल हे निश्चित झालं। त्यामुळे एखादी वर्चस्व असणाऱ्या राजन पाटलांच्या पारड्यात ही निवडणूक पडेल की उज्ज्वला थिटे यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच मराठी मंडईला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।